तुमचं होईल, माझं नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की हे टेंडरवरचा वाद जो आहे तो संपूर्ण समोर आहे, पण याला आता भावनिक राजकारण देण्याचा प्रयत्न मुंडेंकडून केला गेला, कारण की त्यांनी थेट म्हटलंय की संपूर्ण बीडला अंजली दमानिया यांनी बदनाम केलेलं आणि जातीचं वळण सुद्धा दिले. मला तर खरंच सांगायचं की संपूर्ण बीड इतकं उत्तम जिल्हा असताना त्याला बदनाम करणारे हे धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे ही मंडळी आहेत. ही आणि यांच्या दहशतवादाने बीड आज इतकं बदनाम झालंय. माझ्यामुळे नाही, मी बीडला आधी लढले होते, ते सुनील केंद्रेकर यांच्या बदलीच्या वेळेस लढले होते, ऊसतोड कामगारांसाठी लढले होते, ऊसतोड जे ऊस वाहतूक संघटनेसाठी लढले होते, आणि जे जे आम्ही केलं होतं ते 2013-14 पर्यंत केलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा बीडला अशा ज्या घटना घडल्या तेव्हा तेव्हा आम्ही विषय लावून धरले होते. बदनाम करणारी माणसं आणि खरे बदनामिया हे धनंजय मुंडे आहेत, वाल्मिक कराड आहेत, सुदर्शन घुले आहेत, आम्ही नाही. आणि तुम्हाला जी टोपण नावं द्यायची आणि काहीतरी ड्रामा करून एखादं नाव शोधायचं असेल ना, हे ड्रामेबाजी आता बंद करा. आणि काम केलं असतात ना तर चांगले कृषी मंत्री झाला असतात, पण तुम्हाला ते करायचंच नव्हतं. प्रत्येक देशातनं पैसे खायचे होते. यासमोर तुम्ही एसआयटीची मागणी करताय, पण मुख्यमंत्री किंवा त्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला भेटून याबाबतची एसआयटीची मागणी अधिकृतरित्या करणार आहात का? कारण आतापर्यंत जरी तुम्ही एवढे आरोप केले किंवा या संदर्भाचे पुरावे ठेवले तरी अजून कारवाई होताना दिसत नाहीये. आता मात्र कारवाई होईल आणि ही त्यांना करावी लागेल. कारण हे जे मी आत्ता ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं ते धनंजय मुंडेंनी जे रबिश ते बोलले होते माध्यमांसमोर, त्याचा एक एक गोष्टीचा मी खुलासा केला. ते म्हणे आम्ही मुदतवाढ दिली, आम्ही आणि लोक यावे आणि निवेदा यावे त्याच्यासाठी मुदतवाढ दिली. त्यांनी कुठलीही मुदतवाढ दिली नव्हती. कॉरिजेंडम 2 आणले होते, ते पण का की डायरेक्टली इफकोकडनं खरेदी करून येऊ नये आणि ते ट्रेडर मार्फत आपल्याला खरेदी करता यावी आणि छोटे ट्रेडर यावे याच्यासाठी हे सगळा केलेला गेम प्लॅन होता. आणि याचा हे मी पुन्हा तुम्हाला म्हणते की सगळे जे पेपर आहेत ते माध्यमांनी रोज लावून धरावे आणि त्याच्यात प्रत्येक मी जे पेपर मांडलेत ना पुरावे, त्याच्यावर त्यांचं एक्सप्लेनेशन घ्यावं. एक एक पुरावा दाखवून त्यांचं एक्सप्लेनेशन त्यांच्यावर घ्यावं. त्याला म्हणतात मीडिया ट्रायल. आतापर्यंत झाली ती मीडिया ट्रायल नाही, आतापर्यंत झालेला तो जनतेचा आक्रोश होता. जनतेने आम्हाला माहिती पोहोचवली आहे, तिथल्या बीडच्या लोकांनी पोहोचवली आहे, व्हॉट्सअपमधनं पोहोचवली आहे, कॉल्सवर पोहोचवली आहे, फेसबुकवर पाठवली आहे, किती माहिती आली आहे. माझं एक करप्शन अंजली दमानिया अगेन्स्ट करप्शन नावाचं जे एक फेसबुक पेज आहे, तिथून लोकांनी मेसेज पाठवलेत मला. अशा प्रकारे लोक पोचली आहेत. तर हे बीडची बदनामी करणारे नाही, ती बीडचीच जनता पाठवते. हे तुम्ही थोडंसं भान ठेवा. अंजली दमानिया जे प्रकरण सांगतात त्यावरून ठेकेदार कोर्टात गेलेत आणि कोर्टाने त्यांना फटकारलंय असं देखील मुंडेंचं म्हणणं आहे. कोर्टाने त्यांना फटकारलं असेल तर ते फटकारू दे. ज्यांना कोणाला जे करायचंय ते करू दे. माझ्याकडे जी माहिती आली आहे ती खरी आहे का खोटी आहे याच्यावर तुम्ही बोला. तुम्ही जे केलेला स्कॅम आहे हा पूर्ण मोठा 341 कोटीचा स्कॅम आहे. 341 पूर्ण तुम्ही निवेदा काढली ते तुमचं वित्त विभाग म्हणत होतं. त्याचा GR म्हणतोय की तुम्ही काढता कामा नये आणि तरी तुम्ही काढताय. आणि तेच वित्तमंत्री 16 तारखेला तुम्ही ऑर्डर काढताय, 16 तारखेला वित्तचे मंत्री सही करतायत, मुख्यमंत्र्यांची सही घेतायत. ज्या लोकांना अधिकार नाही अशी लोक जर त्याच्यावर सही करत असतील, धन्य आहे. आणि मला असं म्हणायचंय की महाराष्ट्र आणि हा देश, भारत देश इतका प्रगती करतोय, दॅट इज डिस्पाईट भ्रष्टाचार आणि डिस्पाईट पॉलिटिशियन्स लाईक धनंजय मुंडे. आता खरंच थांबूया, कारण तुम्हाला आताच मी त्याचं उत्तर दिलं. नाही, त्याचं जे आहे ते आपण कोर्टाकडनं त्याची पूर्ण माहिती घेऊ. मला माहिती नाहीये, ती माहिती मी नक्की घेईन. आणि का डिलीट करायला लावले असतील ते पण आपण बघू. कारण कोर्ट असं कधीही करणार नाही की डिलीट करायला लावणं आणि एवढे महत्वाचे मुद्दे जे कदाचित असे रिप्रेझेंट पण झाले नसतील कदाचित, तर आपण ती देखील माहिती घेऊ. आणि याच्यावर जर हवं असेल तर सीजेंना मी पत्र लिहीन आणि पूर्ण ही माहिती पुन्हा एकदा त्या कोर्टाकडे ठेवेन. नको ना, खरंच आय एम रिअली एक्झॉस्टेड. छोट्या हलकं फक्त सांगा की डिनाय करते वगैरे. सुबह की आज की मेरी प्रेस कॉन्फ्रेंस के बाद धनंजय मुंडे जी ने एक और प्रेस कॉन्फ्रेंस ली थी जिसमें उन्होंने कहा कि
मैंने जो टेंडरिंग प्रोसेस किया वो बहुत ही क्लियर था, क्लीन था, बहुत सारे टेंडर्स उसमें आए और बहुत ही डिसिप्लिन मैनर से ये किया गया, ये एब्सोल्युटली झूठ है। उनके में सारे के सारे हमने जो जीआरस है वो 2017 से जीआर सारे दिखाए हैं, जिसमें ये कहा गया है साफ साफ शब्दों में कि डीबीटी के बाहर कोई भी प्रयत्न नहीं कर सकता किसी भी प्रकार की डिसबर्समेंट का। कोई भी चीज जो अगर MAIDC बनाती है, महाबीज अगर बनाती है और वो उनको देनी है, खुद की बनाई हुई चीज छोड़कर अगर बाहर की कोई भी चीज हो तो वो कंपल्सरीली डीबीटी थ्रू होनी चाहिए। और ना मुख्यमंत्री को यह अधिकार है, ना फाइनेंस मिनिस्टर को यह अधिकार है इसी किसी भी प्रकार का ये रिलैक्स करने के। इसके लिए एक समिति बनाई गई थी 7 लोगों की, और जिसमें ये 7 लोग ही निर्णय ले सकते थे। पर इसको बार बार बताने के बावजूद धनंजय मुंडे इन्होंने ये उनको आयुक्त जो कृषि आयुक्त थे ये लिखा उनको कि ये नहीं हो सकता, ये डीबीटी के थ्रू होना चाहिए। ये होने के बावजूद उन्होंने 4 दिन में 12 तारीख को जीआर निकला, 16 को मान्यता दी गई और 16 को पैसे बिफोर टेंडरिंग अगर देने पड़ेंगे तो आज तक के इतिहास में ऐसे नहीं हुआ कि टेंडर देने के पहले पैसे मांगे गए, और वो भी किस चीज के लिए, तो रॉ मटेरियल लेने के लिए और ये प्रोसेस चालू करने के लिए। पूरी की पूरी रकम जो है वो एग्रीकल्चर डिपार्टमेंट के पास से MAIDC के पास गई। ये बहुत ही शॉकिंग है। और ये भी फाइनेंस डिपार्टमेंट का जीआर था कि 15 फरवरी के बाद कोई भी प्रस्ताव मंजूर न किया जाए। इसके बावजूद ये सब हुआ है। यही नहीं, टेंडरिंग में कैसे कैसे उन्होंने ये भी कहा कि हमने टेंडरिंग की डेट एक्सटेंड किए गए थे। कोई भी टेंडर की डेट एक्सटेंड नहीं हुई थी। कॉरिजेंडम निकाला गया था 1 और 2, और कॉरिजेंडम किस लिए निकाला था, क्योंकि MAIDC जो एक्चुअली डिस्ट्रीब्यूटर थी इफको की, तो उनको खुद को सप्लाई नहीं कर रहा, पर ट्रेडर के थ्रू ये सप्लाई लेने के लिए ये कंडीशन को रिलैक्स किया जाए, ऐसा ये कॉरिजेंडम निकाला गया, जिसके वजह से वो टेंडर प्रोसेस कॉरिजेंडम के लिए डिले हो गया। पर उन्होंने ये बताया कि एक्सटेंशन देकर और टेंडर्स आए, इसके लिए किया गया।